2 वर्षाहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देत राज्याबाहेर फरार असलेल्या महिला आरोपीला अखेर नागपूर गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे लावलेल्या सापळ्यात ही कारवाई करण्यात आली. नागपूर गुन्हे शाखेला फरार आरोपीच्या शोध मोहिमेत मोठे यश मिळाले आहे. 2022 मध्ये कलमना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गंभीर गुन्ह्यातील महिला आरोपी अनेक दिवसापासून फरार होती. तपास दरम्यान या गुन्ह्यातील इतर आरोपींना न्यायालयाने दोषमुक्त केले होते, तर मुलाचे वडील आणि संबंधित महिला आरोपीला दोषी ठरवण्यात आले होते. मुलाच्या वडिलांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान महिला आरोपी गुन्हा घडल्यानंतर नागपूर शहरातून पळून जाऊन राज्याबाहेर लपून राहत होती. गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ती लावा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी परिसरात सापळा रचून संबंधित महिला आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. तिच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, सहपोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त निकेतन कदम आणि गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट क्रमांक 3च्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. फरार आरोपींच्या शोधासाठी नागपूर पोलिसांची विशेष मोहीम सुरू असून अशा आरोपींवर सातत्याने कारवाई केली जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.